नवरा दारुडा निघाल्यानं भारती घरी येते. घरी गेल्यावर आईबापांचं काही चाललं नाही. आजी आजोबांसोबत बोलले नाही. काही दिवसाच्या टेन्शननं घरातले कपडे जे व्हायचे नाही ते व्हायला लागली. दुःखातही कपड्यांचा खर्च वाचला, आनंद झाला. सर्व जुने कपडे उचलले आणि मामाचं घर गाठलं. परीक्षेसाठी आली आहे सांगितलं. मी जाऊन 3-4 महिने निघून गेले होते. मनोजही कामाला लागला होता. आता माझ्या रूममध्ये तो राहत होता. फायनल इयरला पास झाला होता आणि नोकरीलाही लागला होता. मामी सांगत होती कदाचित मामीलाही माझ्या सासरची परिस्थिती माहिती असावी. आईनं सांगितलं असावा नाही सर्व, पण काहीतरी तर सांगितलं होतं. सुरुवातीला मामी माझ्याशी घाबरून राहायची, पण कदाचित आईबापांचा सपोर्ट आता यावेळेस नव्हता. सरळ राहू नको म्हणाली. हॉस्टेल घे. मी काही बोलली नाही. जेथे आई वडील रक्ताचं नातं ते बदलले तर मामीच होती. पहिल्यापासून कधी माझी वाटली नाही, परकीच होते मी. मामी करते मी व्यवस्था, तोपर्यंत राहू दे. व्यवस्था तर करायची होती, पण पैसा नाही, काही नाही. कशी होणार होती? पैसा तर लागतोच जगायला. ठरवलं होतं की कोणाची मदत घ्यायची नाही. काही मार्ग सुचत नव्हता. संध्याकाळी एकत्र जेवायचे. मामी, मामाची मुलं आणि मनोज देखील. सुरुवातीलाही असंच होतं. मी मनोज नोकरीला लागलास रे, पण पेढे आले नाहीत तुझे. कमीत कमी पेढे तर खाऊ घाल. वाटले होते का? तू नव्हतीस. तुझा तर पहिला हक्क आहे. तू शिकवलं नसतं तर गणित कधीच पास झालो नसतो मी. सेकंड इयरनं नापास राहिलो असतो आयुष्यभर. पेढे खायच्या आईस्क्रीम खाते का? चल आईस्क्रीम खाऊ घालतो तुला. तू पिऊ, मी मस्त पोटभर खा. फार नाक लावत होतीस. नवरा श्रीमंत आहे, वाढली पाहिजे होती, तर वाढली आहे. काही त्रास आहे का? नाही, काही त्रास नाही. नवीन जागा होती, हवामान थोडंसं आणि मन लागत नव्हतं. नवी जागा होती म्हणून. मामा हो रे, माझी भाची सुकत चाललीये. हिला काहीतरी चांगलं खाऊ घाल. मस्त कर तिला टवटवीत. पहिले होती तशी. मामी म्हणून कामाची सवय पाहिजे, मग त्रास होत नाही. घरी यावं लागत नाही मामा तोंडावर काय बोलते आहे? लाज वाटू दे जरा. मी मामा भांडू नको. 4-5 दिवसात जाते आहे मी. एखादी खोली भाड्यानं भेटेल की पाहत आहे. मामा काय बोलते का? लग्नाच्या आधी ठेवली नाही तुला बाहेर, आता राहते का? मामाचं घर असताना बाहेर राहशील? लोक काय बोलतील? मामा असून भाची बाहेर राहते. मनोज जीजू तिची खोली देऊन टाका तिला. मी कुठेही राहून ॲडजस्ट करेन. मी मोठी आहे, परवडणार नाही मला. लहान एकामध्ये 3-4 लोक असले तरी चालेल. मामा भाडं घेतो आहे का तुझ्याकडनं की महाग होते आहे तुला? आणि काय लग्नाच्या आधी राहते? इतकं नको डोक्यावर बसू आणि गर्व करू. चुपचाप राहा. मामी आपण मनोजकडनं भाडं घेतो. मनोज ताई काय बोलते आहे? उद्या दीपू आणि पिऊकडनं मागील का त्यांची मामी? आणि तुला पाहिजेच असली तर मी देईल तिचं भाडं. तिच्याचमुळे शिकलो आहे आणि पास झालो आहे. काही दिलं नाही तिला. वाटलीच फीस समजेल ती.